हाय, सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडा बनवणार आहोत। तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत। बऱ्याच जणांचं काय होतं, तेलामध्ये टाकला की वडा फुटतो, तर ते फुटू नये त्याच्यासाठी छोट्याशा टिप्स सांगितलेल्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने वडे कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत। कुरकुरीत क्रंची असे वडे आणि त्याच्याबरोबर खोबरा आणि दह्याची गोड आंबट चवीची अशी चटणी। अगदीच इझी पद्धतीची रेसिपी आहे। बघा, तुम्हाला हात लावून दाखवला तरीही वड्याला तेल बिलकुल राहत नाही। चला तर वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया। बघा, सगळ्यात पहिलं तर मी 1 वाटी शाबूस तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी माझी मोठी आहे ती अर्धा किलोचा शाबूस तांदूळ आहे। बरोबर मी अर्धा किलो शाबूस तांदूळ घेतलाय। त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। धुवून घेऊन आपण ज्यावेळेस वडे करणार आहोत त्याच्या अगोदर 7 ते 8 तास आपल्याला शाबूस तांदूळ जो आहे तो भिजत टाकायचा आहे, म्हणजे छान असा मऊ साबुदाणा भिजला जातो। बघा, धुतल्यानंतर एवढं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे शाबू जेवढा आहे त्याच्यापेक्षा अर्ध बोट वरती पाणी ठेवायचं आहे, म्हणजे मऊ लुसलुशीत असा शाबूस तांदूळ भिजला जातो। आपले 8 तास झालेले आहेत। शाबूस तांदूळ छान भिजलाय, एकदम मऊ लुसलुशीत असा शाबूस तांदूळ भिजलेला आहे। बघा, सुट्टा करून दाखवते मी तुम्हाला। एवढा छान शाबूस तांदूळ भिजलाय की आपले वडे एकदम छान असे होतात। बघा, दाबल्यानंतर पटकन दाबला जाईल अशा पद्धतीचा शाबूस तांदूळ भिजवायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बाकीचे कोणतेही पदार्थ टाकायची गरज नाही, जसं की शाबूस तांदळाचं पीठ किंवा वरवीचं पीठ असं काहीही टाकायची गरज नाही। असं मऊ लुसलुशीत साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। चला तर आता आपण जो शाबूस तांदूळ भिजत टाकलेला आहे त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिली हिरवी मिरची मी टाकून घेते। चला तर मी मिक्सरला हिरवी मिरची बारीक करून घेतली होती, ती 1 चम्मच टाकलेली आहे। मिरचीचं प्रमाण योग्य टाकायचं आहे। त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्याच्यामुळे दोन्हीचं प्रमाण योग्य करून टाकायचंय, म्हणजे आपले वडे तिखट नाही होणार। त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे, ते हातावरती थोडंसं चुरून टाकायचंय। जर तुमच्याकडे चालत असेल उपवासाला जिरं तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि बघा, वडे कुरकुरीत खुसखुशीत व्हावेत आणि कमी तेल लागावं त्याच्यासाठी आपल्याला 1 चम्मच साखर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। अर्धा किलोला पोहे खायचा 1 चम्मच या प्रमाणात साखर टाकायची आहे, म्हणजेच आपले वडे एकदम छान होतात आणि वरती जाळीदारपणा येतो, त्याला कुरकुरीत असा लागतो वडा खाताना। चला तर आता आपण हे सर्व जे साहित्य आहे ह्याच्यामध्ये मी शिजवून घेतलेले बटाटे टाकणार आहे। चला तर अर्धा किलो शाबूस तांदूळासाठी अर्धा किलो बटाटे घ्यायचे, सम प्रमाण घ्यायचे, म्हणजे जे आपले शाबूस तांदूळ आहे ते तेलात टाकल्यानंतर फुटत वगैरे नाही आणि वडा एकदम मस्त होतो। बघा, मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि शिजवून बटाटे घेतले। तर महत्वाची टीप म्हणजे पूर्ण बटाटा थंड होऊ द्यायचा आहे, तो कसाही पाणी टाकून थंड करायचा नाही। कुकर झाल्यानंतर तो मनाने थंड होऊ द्यायच्यात बटाटे, म्हणजेच आपला वडा जो आहे तो छान होतो आणि बटाट्यामध्ये जास्ती पाणीही राहत नाही। हे बघा, मी सर्व साहित्य आता एकत्र करून घेते। अगोदर पूर्ण बटाटा आणि शाबूस तांदूळ आहे तो पूर्ण एकत्र करून घेतलेला आहे। हे बघा, वड्याचं जे साहित्य आहे ते अशा पद्धतीने झालं पाहिजे, एकदम असा पटकन गोळा तयार झाला पाहिजे आपल्या मिश्रणाचा। आता जे आहे ते आणखी ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत। चला तर त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिलं आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचंय। मी 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे अर्धा किलो शाबूस तांदूळ आणि अर्धा किलो बटाट्यासाठी। तुम्हाला जर जास्ती आवडत असेल तर तुम्ही जास्तीही प्रमाणात टाकू शकता। चला, शेंगदाण्याचं कूट टाकून झालं की ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे चिरलेली। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही टाका। आणि त्याच्यानंतर मी लिंबू घेतलेला आहे छोट्या साईजचं, अर्ध कट करून, ते अर्ध लिंबू मी ह्या मिश्रणामध्ये पिळून घेणार आहे। आणि आता परत हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। जिरं आणि कोथिंबीर तुमच्याकडे जर उपवासाला चालत नसेल, तुम्ही नाही टाकली तरीही चालेल।
चला तर आता हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण ह्याचे वडे करून घेऊया। चला तर अशा पद्धतीने पूर्ण गोळा तयार व्हायला हवा आहे। पटकन हातापासून पीठ साईडला झालं की समजायचं आपलं मिश्रण जे आहे ते अतिशय छान झालेलं आहे, वडा बिलकुल फुटणार नाही। मी अशा पद्धतीने ह्या पिठाचे सर्व गोळे तयार करून घेते। गोळा तयार करताना तुम्ही मेदूवडा जसा बनवतात त्या पद्धतीचेही गोळे तयार करू शकता किंवा असे पूर्ण गोलही तयार करू शकता। जर आपण मधून होल पाडून मेदूवड्यासारखे वडे केले तरीही छान असे पटकन आतमधून भाजले जातात। चला तर मी अशा पद्धतीने सर्व वडे तयार करून घेणार आहे आता। चला तर अशा पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत आणि एका साईडला जे आहे ते तेलही गरम व्हायला ठेवलं होतं, म्हणजे आपलं काम पटकन होतं। चला तर आता वडे कसे तळायचे तेही तुम्हाला मी दाखवते, पण सगळ्यात पहिलं तर तेल तापलंय का नाही ते चेक करून घेऊया। हे पहा, तेल गरम व्हायला ठेवलं होतं, तेल मी गॅस फुल करून गरम करून घेतले। आता चेक करते, मस्त असं आपलं तेल तापलेलं आहे बघा, लगेच वर फुलून आलं तर समजायचं की तेल तापले। आता आपण जे आहे त्याच्यामध्ये वडे तळून घेऊया। चला तर साबुदाणा वडा तळताना गॅसची फ्लेम थोडीशी सगळ्यात पहिली फास्ट ठेवायची आहे, म्हणजे वडे टाकले की खाली चिकटले जात नाहीत, तेल आपलं गरम होत राहतं। चला तर मी अशा पद्धतीने 4 वडे सोडून घेते बघा। मी असं मेदूवड्यासारखाही वडे केलेत, ते 2 आणि साधे 2 अशा तळून दाखवते तुम्हाला। वडे अगोदर फुल गॅसवरती 1-2 मिनिटं टाकून तळून घ्यायच्यात आणि वरून तेल सोडायचं आहे। चला तर आता गॅसची फ्लेम आहे ती मी कमी करणार आहे आणि तुम्हाला वडे तळून दाखवते। चला तर आपल्या वड्याचा जो आहे तो कलर चेंज होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत। साधारण 5 मिनिटं लागतात आपले वडे तळायला। आपण तेल किती प्रमाणात टाकतो त्यानुसार वडे तळले जातात। वडे छान असे तळले गेलेत, मी आणखी वडे टाकून तळून घेते। तोपर्यंत आता बाकीचे वडे तळून होईपर्यंत चटणी कशी करायची दह्याची गोड ते मी तुम्हाला दाखवते बघा। चटणी बनवण्यासाठी मी जे मिक्सर मध्ये मिरची बारीक करून घेतली होती तेच भांड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे। ओल्या खोबऱ्याची चटणी केली की छान लागते। ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे, थोडस अर्धी वाटी काप करून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे आहेत हे। चला त्याच्यानंतर एकच हिरवी मिरची मी टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच मी साखर टाकणार आहे या चटणीमध्ये। थोडीशी गोड आंबट अशा चवीची चटणी असेल तर खातानाही वडे खूप छान लागतात बघा। आता सगळ्यात पहिलं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। चला तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेतले। ह्याच्याच मध्ये आपल्याला आता 3 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे। हे घरचं घट्ट लावलेलं दही आहे, त्याच्यामुळे मी 3 चम्मच दही ह्याच्यामध्ये टाकते। त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला जेवढी घट्ट पातळ चटणी हवी आहे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी टाकायचंय। मी 7 ते 8 चम्मच ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। चला तर आता ह्याचं झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ह्याची। चला तर मी एक बाउल घेतलेला आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मी चटणी काढून दाखवते। अगदीच मस्त चटणी झालेली आहे बघा, पातळ पाणी टाकून मी चटणी करून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याला एकदम साधी आणि सोपी फोडणी द्यायची आहे। 1 चम्मच तेल घेतले आणि त्याच्यात अर्धी मिरची मी खोडून टाकलेली आहे। आपल्याला तिखट नाही बनवायचं आहे, फक्त फोडणीसाठी हे टाकायचं आहे आपल्याला। आता मी 2 मिनिटं तेल गरम केलेलं आहे आणि ती फोडणी आपण चटणीमध्ये टाकणार आहोत। चला तर आता आपली फोडणी तयार आहे, ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। फोडणीमध्ये फक्त थोडीशी चव येण्यासाठी हिरवी मिरची टाकलेली आहे बघा। ही हिरवी मिरचीची फोडणी खूप छान लागते। चला तर आपली चटणी ही तयार झाली आणि आता वडेही तयार झालेत, मस्त असे खायला घेऊया। उपवासासाठी स्पेशल शाबू वडा आणि दह्याची गोड चटणी बनवलेली आहे।
आंबट गोड तिखट अशा प्रकारची ही चटणी आहे। हे बघा एकदम क्रंची क्रंची असं वरचं बॅटर झालेलं आहे आपल्या वड्याचं आणि खूप छान असे वडे तयार झालेले आहेत। चला तर मी आता तुम्हाला ताट करून दाखवते। चला तर मी एक ताट घेतलेला आहे, मस्त असे आपले कुरकुरीत झालेले वडे आणि त्याच्याबरोबर दह्याची चटणी खाताना एक नंबर लागते बर का। आणि त्याच्यासोबत तळलेली हिरवी मिरची। चला तर आज आपली आषाढी एकादशी स्पेशल जी शाबू वडे आणि आंबट गोड चटणी बनवलेली आहे ती तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा। आणि जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।